समजत नाही का इंग्लिश मध्ये सांगू चला. जय शिवराय मित्रांनो, वस्तू व सेवाकर भवन माझगाव शिवजयंती उत्सव समिती आपण आज पोचलेलो आहे संगमनेरमध्ये. आजचा प्लॅन काय आपल्यावर जगदाळे सर आहेत. जगदाळे सर आपल्याला आजचा प्लॅन सांगतायत, ऐकून घेऊया. सर्वांना जय शिवराय. आज आपण स्वराज्य संकल्पभूमी किल्ले पेमगिरी येथे भेट देणार आहोत. छत्रपती शहाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलेलं होतं ते शिवाजी महाराजांच्या हातून पूर्ण करून घेतलं. पण त्याचा संकल्प आहे जो शहाजी महाराजांनी या पेमगिरी किल्ल्यावरती सोडलेला होता. त्यासाठी या पेमगिरी किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. तर त्या ठिकाणी जाऊन सर्व शिवप्रेमी वंदन करणार आहेत. त्यानंतर खाली वडाचं जे मोठं आशिया खंडातलं सर्वात मोठं झाड आहे त्या वडाच्या झाडाला भेट देणार. आणि आज शनिवार आहे तर इथे एक सुप्रसिद्ध मारुतीचं लाकडी मंदिर आहे. त्या मारुतीच्या मंदिराला सर्व शिवप्रेमी भेट देणार आहेत. त्यानंतर अगस्त्य ऋषींचं मंदिर देखील या भागात आहे. त्या अगस्त्य ऋषींच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेऊन नंतर सर्व शिवप्रेमी पंकज लॉन्स अकोले येथे जाणार आहेत. पंकज लॉन्स अकोले येथे भोजन केल्यानंतर सर्व शिवप्रेमी रांदा फॉल आणि भंडारदारा या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि निसर्गाचा आस्वाद घेणार आहेत. त्यानंतर सर्व शिवप्रेमी परत आपल्या पंकज लॉन्सला आल्यानंतर सर्व शिवप्रेमी जे नव्याने या उपक्रमात सहभागी झाले आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि रात्रीच्या भोजनानंतर मुक्काम पंकज लॉन येथे असेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. श्रावणकर दर्शन आलेल्या सर्व शिवप्रेमींचे हार्दिक स्वागत.
थांबाला तिकडे आज या ठिकाणी आपल्या पेमगिरी गावामध्ये आयकर विभागाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे काही पाहुणे, ग्रामस्थ या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे. भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या वतीने व जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या वतीने व त्याचप्रमाणे आमच्या या पेमगिरी गावाच्या वतीने आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की ओम नमो पार्वते पते हर 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 हर. जय शिवराय मित्रांनो. मी आज चाललो आहे पेमगिरी किल्ल्यावर. तुम्ही पण येऊ शकता. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा. बोला. मस्त वाटतं एकदम. हे पहिली वेळ चाललो. खूप छान शिवजयंती उत्सव समिती अतिशय नियोजनबद्ध हे गडदर्शन उपक्रम राबवत आहे. आनंद वाटतंय खूप येऊन. तुम्हाला आता तो मागचा जो सत्कार झालेला ते कसं वाटलं? एकदम भारावून गेलो. म्हणजे असं एवढं ग्रामस्थांनी शाळकरी मुलांनी छान मध्ये हे केले स्वागत. इथून पुढे मन भारावून गेलं पूर्ण. पुढचं मनोगत व्यक्त करतील आपले सरचिटणीस तरुण तडफदार लाडके अजित भोसले साहेब. अजित सर जर 2 शब्द मोहीम बद्दल सांगा आता तुम्हीच. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आज आम्ही हा पेमगिरी किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. शिवजयंती उत्सव समितीच्या मार्फत दरवर्षी असे उपक्रम राबवून वेगवेगळ्या गडांना म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही भेट देत असतो. आणि त्यातून ह्या वर्षीचा निवडलेला हा पेमगिरी किल्ल्याचे आम्हाला सुरुवातीला माहिती दिलेलीच आहे. छत्रपती शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पना स्थापन केली आणि स्वराज्य संकल्पना स्थापन करताना हा पहिल्यांदा पेमगिरी किल्ला निवडला होता. आणि आज आम्ही त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. शिवराय आपण शेवटला का थांबलेत? म्हणजे सगळ्यांना घेऊन सगळ्यांची काळजी घेतोय. सगळे पुढे काढतोय, मागे येतोय. एक लेडीजचं 4 लेडीज आहे थांबले ते येतील. आता हे किती तासाची आहे ट्रेक हार्डली एक 20 ते 25 मिनिटाची आहे. आणि काय छान वाटतंय निसर्गरम्य वातावरणात असं वरती चढाई करताना. मॅडम बोला 2 शब्द. मनीषा मॅडम घे ना. बोला की. आमचे आता शिवजयंती उत्सव समितीचे जगदाळे साहेब जे आहेत त्यांनी हा ट्रॅक अरेंज केलेला आहे आमच्यासाठी. शिवाजी महाराजांचा किल्ला अतिशय सुंदर इथे आहे. सौंदर्य सृष्टी जाताना खूप आता बरं वाटतंय आम्हाला. अगदी रिलॅक्स वाटतंय.
हा ट्रॅक एकंदरीत 20 ते 25 मिनिटांचा आहे. तिथे माझ्या जीवष्ट कंठस्थ मैत्रीण अंजली देसाई जात आहेत. ओके, कोण आहे अंजली देसाई? कुठे आहे देसाई मॅडम? हात वरती करा ना. देसाई मॅडम. ओके ओके. मॅडम, तुम्हाला आता आपण जेंट्स लोकांबरोबर आलं, काही अनकम्फर्टेबल वगैरे असं काय वाटलं? अजिबात किंवा काही कशाही बाबतीत, म्हणजे जेवण वगैरे नियोजनबद्ध हे आहे, ही सहल आहे. ओके. आणि सहल नाही, गडदर्शन. आणि मला खरं सांगायचं ना तर ही स्टडी टूर वाटते. म्हणजे शिवाजी महाराजांचे असे किल्ले की जे म्हणजे पदस्पर्श झालेले आहेत, परंतु आता थोडे म्हणजे आम्हाला हे होते कारण आम्ही नॉर्मली रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड हे एवढे ही खूप अशी खरं हे आम्हाला एक्सप्लोर करायला खूप आवडेल. ओके. आणि मॅडम, आता स्वागत समारंभ झालं ज्या प्रकारे शाळेतल्यांनी केलं, तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल? ऍक्च्युली नॉस्टॅल्जिक अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड होतं, नॉस्टॅल्जिक हे झालं आणि खूप म्हणजे छान, म्हणजे आनंद, अगदी वेगळा आनंद मिळाला त्याच्यात. हो ना. म्हणजे लेझिम वगैरे हे जे सगळं आहे हे सगळं अगदी म्हणजे लहानपणीचे शाळेतले दिवस ते तर आठवलेच, पण पारंपरिक जो म्हणजे स्वागत हे असतो ना तो अगदी फील केला. थँक्यू. जीएसटी वाले फक्त टॅक्सेस गोळा करत नाही तर अशी भ्रमती पण करतात. बघून घ्या, हे आमचे सचिव बघा. मागच्या वेळेस आपली रायगड प्रदक्षिणा तेव्हा सगळ्यात मोलाचं कामगिरी सरांनी केलेली आहे. आपल्या लेडीजला मॅडमला त्यांनी वरपर्यंत आणलेलं, म्हणजे प्रदक्षिणा केली. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार मानले गेले. तेव्हा हा निसर्ग पहा, बघा निसर्ग बघा. पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स. 200 मध्ये यादव राजांनी बांधला. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाके आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली. त्यावेळी मुर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसल्यांनी पेमगिरीच्या शाहगडावरून 3 वर्षे राज्यकारभार हाकला. आपलं नाव? शिंपी यामध्ये गाव म्हणजे मला काय
शहागडावर असतो इथं पुजारी म्हणून. इथं पेमाई मातेचं मंदिर आहे शहागड म्हणून. या शिवजाई मातेचं असतो आहे. जिजाबाई माता इथं राहायला होते 3 वर्ष यांनी इथून राज केलं इथं काय. त्यामुळं पवित्रपणा इथं लई खूप. 7 काळात इथलं कुंड आहे. त्या कुंडातलं पाणी बी लई शुद्ध आहे. तुमचं काही असं नाईटा बिटा खुजर बिजर काही अंगावरचं सर्व जातं आहे देवीच्या पाण्याने. कुठल्या पाणी? कुठं आहे पाणी? हे पाणी हे आहे का? एक मिनिट हा. कोणताही रोग असेल तुमचा अंगावरचा ते जाणार फार इथून. अच्छा, असं आहे. ते पित होते का महाराज त्या काळी पाणी? हा मग पहा स्वच्छ पाणी असायचं हे फार. अच्छा, म्हणजे किती 3 टाके? 1 2 3 7 टाके इथे खाली 3 टाके आहे. त्याच्या खाली ते कोण एंट्री झाला? एंट्री कुठून? जा तुम्ही आता. आतमध्ये कपाट. अच्छा, अजून काय मग पुढे दुसरं? हा इथं आता झाडं बिडं लावतो आपण साफसफाई. आणि इथं जाऊ माता इथे इथं पूजा सेवा शिवाजी केली. महाराजांना. हा शिवाजी महाराज इथं जन्मर होते. रात्रीतून तिकडे गेले फक्त शहागड इथं शिवनेरीला. रात्रीतून फरक पडला इथला काय फक्त काय इथे व्यवस्थानी होती ना. हां, इथं 7व्या महिन्यातून गेले. हा ओके, चाल जय महाराज. धन्यवाद. दौरा आमचा यशस्वीपणे